बोला फटाफट विचार। अरे बूमवर बूम लावू नका साहेब। आज एवढा मोठा रोजगार मेळावा आज नांदेडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने लावण्यात आले, काय सांगता? देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातला ज्या आमचा उडान स्कीम आहे आणि विशेषतः जे कौशल्य विकासच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये 11,000 तरुण आणि तरुणींना नोकऱ्या देण्याचं एक चांगलं मोठं पुण्याचं कार्य नांदेड पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे। विशेषतः जी मुलं आणि मुली आम्ही पाहिली, मी आणि माननीय आमचे मंत्री महोदय हेमंतजी पाटील यांनी, ही सगळी मुलं गरिबांच्या घरची आहेत। वंचितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या घरातल्या लेकरांना नोकऱ्या देण्याचा एक मोठा उपक्रम नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस दलाने पुणे मुंबईतल्या वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावून घेऊन आमच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आज नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहे। आणि जी मुलं व्यसनाधीनतेकडे जाणारी, जी मुलं जी गुन्हेगारी जगताकडे वळणारी, नशा करून त्या माध्यमातून क्राईम करणारी जी मुलं आहेत त्यांना या भागामध्ये वळवून त्यांना नोकऱ्या देण्याचं एक फार मोठं ईश्वरी कार्य आमचं सर्व पोलीस दल, या भागातल्या कौशल्य विकासचे अधिकारी, केंद्र सरकारचे अधिकारी, राज्य सरकारचे अधिकारी आणि विशेषतः आमच्या इथले IG, SP, ॲडिशनल SP यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, महायुतीमधले आम्ही सर्व आमदार, खासदार, माननीय मंत्री हेमंतजी पाटील साहेब, आम्ही सगळेजण यांच्या पाठीशी सक्षमपणाने उभे आहोत। भाऊ, दिवसभर उकाड्यानं हैराण आणि रात्री लोड शेडिंग सारखा त्रास, काळोख पाहायला मिळते। मी स्वतः 10:30 वाजता त्या ठिकाणी गेलो होतो। 33 kV उपकेंद्राची जी तार आहे त्याच्यामध्ये ती गुरुतागतीच्या काळातली जी तार, गुरुतागतीच्या काळातली जी तार आज थोडीशी तिला गंज हे झाला होता आणि त्यानंतर प्रयोग केला। अर्धा एक तास संपूर्ण MSCBची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती। खरं तर आपण MSCBच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की रात्री त्यांनी 5 ते 6 तास युद्धाची शर्त करून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातली जी लाईट आहे ती आणण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा जीव धोक्यात घालून। आणि त्यामुळं मला हे म्हणायचं की पॉझिटिव्ह पण गोष्टींचा विचार करा, कारण अपघात होत असतात, पण तो अपघात का घडला यासाठी मी स्वतः जातीने तिथे उपस्थित होतो। सगळ्या MSCBची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी प्रयत्नाची शर्त लावून जीव प्राण धोक्यात घालून ती लाईट परत एकदा आणली। खरं तर त्या MSCBच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। SP